काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीत राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच केंद्रीय मंत्रिमंडळासह राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे। पुढच्या आठवड्यात अधिवेशनाचं कामकाज संपतंय आणि त्यानंतर हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे। भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर विस्ताराचा मार्ग मोकळा होणार असल्याची ही चर्चा आहे। या संभाव्य विस्तारात शिवसेना शिंदे गटाला 2 मंत्रिपदांची अपेक्षा आहे। श्रीकांत शिंदे आणि संजय जाधव यांचा शिवसेनेकडून मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते। ओमराजे निंबाळकर यांचंही नाव आता पुढे आणलं जात आहे। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात ही बैठक झाली। या बैठकीमध्ये केंद्रात जे मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहेत, विस्तार होणार आहे, त्याची माहिती आणि त्याच्यावरती चर्चा झाली। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काय प्रतिनिधित्व दिलं जाईल याच्याविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळते। अर्थात 2 मंत्रिपद मिळणार आहेत, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री। त्याच्यात मग श्रीकांत शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित जे आहे ते मानलं जात आहे। त्याच्यासोबत संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर ही 2 नावं समोर येत आहेत। श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही असल्याचं समजतं। तर ही बैठक झाली। राज्य मंत्रिमंडळाच्या फेरबदलासंदर्भात ही चर्चा झाली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात जी चर्चा झाल्याचं समजतंय। त्यामुळे कालची ही भेट राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती असं आपण म्हणू शकतो। बरोबर, धन्यवाद पंकज दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।